नमस्कार, मी सारा मंगतुम. मी एक एज्युकेटर आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षे कार्यरत असताना या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधताना त्यातून जे काही मला अनुभव आले त्याच अनुभवांच्या आधारे एक नवीन संकल्पना सुचली आणि त्या संकल्पनेवरतीच मला आज तुम्हा सर्वांशी संवाद साधायचा आहे या प्लॅटफॉर्मच्या आधारे. तर मी आज बोलणार आहे एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आणि तो विषय आहे हाऊ टू हँडल टुडेज जनरेशन. आजची पिढी एका वेगळ्याच वेगाने पुढे जात आहे. दर वर्ल्ड रिव्हॉल्व्स अराउंड स्मार्टफोन्स, सोशल मीडिया अँड टेक्नॉलॉजी. आणि मग अशा वेळेस पेरेंट्स म्हणून आपला जो रोल आहे तो अत्यंत महत्त्वाचा. पालक म्हणून आपण कसं वागतो हे त्यांच्या फ्युचरसाठी खूप महत्त्वाचं ठरत असतं आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिला मुद्दा मला जर तुमच्याशी बोलावासा वाटेल तर तो आहे कम्युनिकेशन. संवाद हा मुख्य ब्रिज आहे. मुलांसोबत मनमोकळं बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पेरेंट्स शुड नॉट जस्ट आस्क क्वेश्चन्स बट ऑल्सो लिसन टू अंडरस्टँड, नॉट जस्ट टू रिप्लाय. हे असं का झालं एवढंच विचारून थांबू नका. त्याच्या मागचं कारण काय आहे ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मुलांना एक्झाम्समध्ये कमी मार्क्स मिळतात तेव्हा त्यांच्यावरती रागवण्याऐवजी शांतपणे जर तुम्ही त्यांना विचारलं की व्हॉट वेंट रॉंग, डू यू नीड एनी हेल्प, अशा संवादामधून त्यांच्या मनातली भीती कमी होईलच, पण पुढच्या वेळेस अजून जास्त त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल आणि ते जोमाने प्रयत्न करतील. दुसरा मुद्दा अनुभव. लेट देम टेक देअर ओन एक्सपिरियन्सेस. शिकवण्याऐवजी त्यांना अनुभव घेऊ देत. गिव्ह देम अ चान्स टू मेक देअर ओन डिसिजन्स. त्यांच्या चुकांना घाबरू नका, कारण प्रत्येक मिस्टेक इज अ न्यू लर्निंग ऑपॉर्च्युनिटी फॉर देम. हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांना चुका करू द्यात, त्याच चुकांमधून त्यांना सुधरू देत, त्यांना त्यांचे लेसन्स स्वतः घेऊ देत. शालेय प्रोजेक्टसाठी आपण मुलांना कित्येक वेळा मदत करत असतो, गरजच नाही आहे. लेट देम एक्सप्रेस देअर ओन आयडियाज फ्रीली. त्यांना त्यांचा प्रोजेक्ट स्वतः करू द्यात, तुम्ही सपोर्ट कराच, त्यातून त्यांचा कॉन्फिडन्स पण बिल्डअप होईल. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे डिजिटल युसेज. योग्य वापर शिकवणं हे आपल्या हातात आहे, बरोबर. टेक्नॉलॉजी टाळणं तर शक्य नाही, पण मग त्याचा बॅलन्स कसा करायचा, त्याचा समतोल कसा साधायचा हे शिकवणं आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण मुलांना ठराविक वेळेचं शेड्यूल देऊ शकतो. जसं की 1 तास तू अभ्यास कर, 1 तास तू टेक्नॉलॉजीसाठी वापर. तुला काही गेम्स खेळायचे असतील किंवा काही व्हिडिओज, तुझे एज्युकेशनल व्हिडिओजवरती काम करायचं असेल, 1 तास त्यांना आउटडोअर गेम्स खेळू द्यात. आणि याच प्रकारे टेक्नॉलॉजी आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी याचा सुद्धा समतोल राखायला मुले शिकत जातील. सो माय डिअर पेरेंट्स, पेरेंटिंग इज नॉट जस्ट अबाउट टीचिंग. It's not just about controlling your children. It's about being there listening, guiding, make communication your superpowers. Stay tuned, be inspired, and stay connected. Thank you.